नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या एपिसोडच्या भाग 2 मध्ये आता पौर्णिमा ही भूमीला त्रास देत असते आणि तिच्यावर हसत असते आणि पौर्णिमा भूमीला अजिबात मदतही करत नाही. भूमी बिचारी कळवळते. त्यामुळे आता रागिनी ही जोरात येऊन पौर्णिमेच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की अगं हे काय करतेस काय तू? पौर्णिमा, अगं तुला तरी कळतंय का? अगं त्या भूमीला किती त्रास होतोय? भूमी ही कळवळत असते आणि म्हणते की प्लीज मला वाचवा, प्लीज मला वाचवा, असं म्हणून ती जोरजोरात ओरडत असते. आणि पौर्णिमा म्हणते की हे काय केलं तुम्ही? आई, तुम्ही माझ्यावर हात उचललात. त्यावेळेला मग आता रागिणी म्हणते की काय करणार मग? अगं तू हे काय वागतेस? तुला तरी कळतंय का? अगं त्या भूमीला किती त्रास होतोय बघ, ती पोर नुसती कळवळते, तडफडते आणि तू तू तिला मदत करायचं सोडून तिच्यावर हसताय तुम्ही दोघी. खरंच काय वागताय ना तुम्ही? असं म्हणून आता ती तिच्याजवळ जाते आणि म्हणते की भूमी, ए भूमी बाळा उठ, मी आत्या आली आहे ना, आली आहे, काळजी करू नकोस, उठ, उठून बस, असं म्हणून ती तिला बसवते. आणि नंतर पौर्णिमेला म्हणते की पौर्णिमा, मी ना तुला नंतर बघते. अगं तुला हे सगळं करण्याची काही गरज होती का? असं म्हणून आता रागिनी ही भूमीला तिथे खुर्चीवर बसवते आणि म्हणते की बाळा श्वास घे, तुला कसला त्रास होतोय, काय होतोय, असं ती तिला विचारत असते. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की आत्या आत्या मला त्रास होतोय, ते धूप धूप, असं म्हणून ती आता धूप असतं ते बाजूला टाकायला जाते. तेवढ्यातच आता पौर्णिमा हे ते धूप बाहेर घेऊन जायला नकार देत असते आणि म्हणते की मी बघतेच आत्या, हिची आत्या हिला कशी वाचवते. आई, हे अजिबात बाहेर फेकायचं ना, राहू दे, हिला इथे त्रास होऊ दे. त्यावेळेला मग रागिनी ते समोर धरते आणि म्हणते की हे बघ पौर्णिमा, चल माझ्या वाटेतून बाजूला हो, नाहीतर बघ हा जळता निखारा तुझ्या अंगावर हातावर फेकायलाही मी कमी करणार नाही. चल हो बाजूला, तुला माहिती आहे मी काय करू शकते ते. असं म्हणून आता पौर्णिमेला ती तिथून बाजूला करते आणि जो धूपपात्र असतं ते धूपपात्र ती आता बाहेर जाऊन फेकते आणि नंतर खोकत खोकतच स्वतः आतमध्ये येते. आणि नंतर भूमीला म्हणते की भूमी बाळा, तुला बरं वाटतंय ना, तुला त्रास तर होत नाहीये ना, असं म्हणून आता ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला इथे आता भूमी म्हणते की आत्या मला खूप त्रास होतोय. आत्या म्हणते की हो बाळा, तू शांत हो, शांत हो, कुठलाही त्रास करून घेऊ नकोस, थांब, आपण डॉक्टरकडे जाऊया, मी डॉक्टरला फोन लावते, थांब, नाहीतर आपण स्वतःच हॉस्पिटलमध्ये जाऊया, मी तुला घेऊन जाते ना, तू काळजी करू नकोस, असं म्हणून आता रागिनी ही तिला घेऊन चाललेली असते. आणि मग रागिनी तिच्या ड्रायव्हरला माझी गाडी काढ असं सांगत असते. आणि पौर्णिमा आणि नीलांबरी हे बघून अगदी धक्क्यामध्ये असतात. तरी ते आकाश हा कंपनीमध्ये पोचलेला असतो आणि कंपनीमध्ये पोचल्यानंतर राजा काका हा लिफ्टसाठी उभा असतो, परंतु आकाशच्या डोक्यामध्ये मात्र भूमीचेच विचार पिंका घालत असतात. आणि नंतर राजा काका हा आतमध्ये लिफ्टमध्ये जातो आणि आकाश तसाच बाहेर विचार करत उभा असतो. राजा काका म्हणतो की अरे आकाश, हे काय आहे? अरे मी लिफ्ट बोलावली आहे आणि तू इथे असाच विचार करत उभा आहेस, काय झालंय तुला? तू कसला विचार करतोयस? असं राजा काका आता विचारत असतो. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की अरे काका, मला कळत नाहीये नेमकं हे सगळं काय होतंय. मला थोडंसं ना विचित्र वाटतंय, अशी दुसरी कुठली तरी विचित्र फिलिंग येते. असं वाटतंय ना की भूमी जरा काहीतरी संकटात आहे असं वाटतंय मला, म्हणजे भूमीबद्दलची मला जरा काळजी वाटते, असं आता आकाश हा राजा काकाला सांगू लागतो. आणि ते ऐकून राजा काकालाही जरासा धक्का बसलेला असतो. त्यानंतर मग इथे आता आकाश हा चिंतित असताना रागिनी स्वतः गाडी चालवून भूमीला हॉस्पिटलपर्यंत आणते आणि मागे बघते तर भूमीला चक्कर आलेली असते. रागिनी म्हणते की अरे देवा, या मुलीला तर चक्कर आली, ही बेशुद्ध झाली, आता हिला कसं आतमध्ये घेऊन जाऊ? म्हणून आता रागिनी ही जोरजोरामध्ये हॉस्पिटलच्या बाहेरच आवाज करू लागते की प्लीज लवकर या, लवकर या, वाचवा, वाचवा, प्लीज, एक पेशंट आहे, हिला घेऊन जा, असं रागिनी ओरडत असते. तर इकडे पुन्नूची मात्र लाईलाई झालेली असते. ती म्हणते की आई, अगं त्या भूमीला आज चांगलाच धडा शिकवणार होते, परंतु ही माझी सासू ही आता तिच्या चांगल्यावर उठली आहे ना, म्हणून आता तिच्यासाठी ती तिला वाचवायला गेली. जर वाचवायला नाही गेली असती तर आज माझा बदला पूर्ण झाला असता, मी सगळं काही केलं असतं, परंतु आज या रागिनीमुळे माझा बदला हा घ्यायचा राहिला. काही झालं तरी ना, या बाईला मी सोडणार नाही आहे, असं म्हणून पौर्णिमा आता खूप चिडत असते. त्यावेळेला मग आता नीलांबरी म्हणते की अगं पुन्नू बाळा, तू शांत हो, कसा रागराग करून घेऊ नकोस. तेव्हा मग ती म्हणत असते की कसा रागराग नको करून घेऊ आई, कसा नको करू? अगं मला खूप चीड आलेली आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. ती भूमी ही अशी वाचतेच कशी? आणि आज कोणीही नव्हतं, परंतु त्या रागिनीने तिला वाचवलं. काही झालं तरी मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आणि मी बदला घेणार, मी आता त्या भूमीला सोडणार नाही, तिचा जीव घेणार आहेच मी, असं म्हणून ती जाऊन आता तिथून निघते. तेव्हा रागिनी ही सिस्टरला म्हणते की कशी आहे आमची पेशंट, ठीक आहे ना, तिला बरं तर वाटतंय ना,
प्लीज तिला वाचवा, प्लीज तिला वाचवा, हा तिला काही होऊन देऊ नका, असं ती आता म्हणून हातपाय जोडत असते. त्यावेळेला मग आता सिस्टर म्हणते की नका, असं करू नका, तुम्ही हे जे काही इंजेक्शन आहेत ना ते फक्त आणा, असं म्हणून आता रागिनी तिकडून निघून जाते. आणि पौर्णिमा आता हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते. ICUचा बोर्ड असतो तिथे भूमी असते हे तिला कळलेलं असतं. त्यामुळे आता ती त्या साईडलाच जायला निघते. तर इथे कॉन्फरन्स रूममधनं आकाश हा बाहेर आलेला असतो आणि आकाश बाहेर येऊन आकाशला काका विचारतात की अरे आकाश काय झालं, तू मला इथे का बोलावलंस, तिथे का बोलू शकत नव्हतास. तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका, मी तुला मगाशीच सांगितलं ना, मला जरा काहीतरी वेगळं वाटतंय. आता खरं तर सगळं व्यवस्थित असायला हवं होतं. भूमी मला म्हणाली होती की ती दर तासाला मला मेसेज करेल, अपडेट देईन तिच्या काळजीबद्दल, परंतु ती मेसेज तर करत नाही आणि फोन देखील केलेला नाही आहे. तेव्हा मग आता काका म्हणतो की अरे खरं तर ती आराम करत असेल. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, तिला कळलं होतं की मला तिची खूप काळजी वाटत होती, म्हणून ती मला प्रॉमिस करत होती की ती मला कॉल करेल, परंतु तिने असं काहीच केलेलं नाही आहे. थांब, आता मी तिला कॉल लावून बघतो, असं आता आकाश म्हणतो. परंतु तिचा फोन काही लागत नाही. त्याच वेळेला आता आकाश म्हणत असतो की नाही काका, नाही, काहीतरी गडबड वाटते. तेव्हा राजा काका म्हणतो की अरे आकाश, कदाचित भूमी झोपली असेल, अरे ती फोन सायलेंटला टाकून वगैरे आराम करत असेल, म्हणून ती फोन नसेल उचलत. आकाश म्हणतो की नाही राजा काका, भूमी असं कधीच करत नाही. ती कायम तिला माहीत असतं की मी तिला फोन करेन किंवा काळजी करत असेल, म्हणून तिचा फोन ती नॉर्मलच ठेवते. असं कधीही ती हलगर्जीपणा करत नाही. आणि आज तिने मला काही कळवलेलं नाही आहे आणि मला ना काहीतरी वेगळ्याच इंट्युशन्स मिळतात. राजा काका, अरे आता आपलं अर्ध प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि आता हे फॉरेन डेलिगेट्स जेवण करायला जातील, त्याच्यानंतरचं सगळं जे काही असेल ते तू सांभाळून घेशील का प्लीज. तेव्हा काका म्हणतो की हो, काळजी करू नकोस, तू जा आणि मी इथे आहे सांभाळायला. आकाश तिकडून निघतो. नंतर मग इथे पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमा विचार करते की आता मला या रूममध्ये शिरलं पाहिजे. आता रागिनी डॉक्टर आणि नर्सला एकमेकांशी बोलताना ऐकते. डॉक्टर सांगत असते की सध्या त्या आउट ऑफ डेंजर आहेत, परंतु ऑक्सिजन आपण सिक्युरिटीसाठी ठेवूया, बाय चान्स जर काही त्रास झाला तर, म्हणून त्यांना ऑक्सिजन चालू राहून देत, असं डॉक्टर सल्ला देत असतात. त्याच वेळेला आता पौर्णिमेच्या लक्षात येतं की हिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आली आहे आणि त्यामध्ये तिचे दगावण्याचे चान्सेस देखील असू शकतात जर ऑक्सिजन काढला तर. आता पौर्णिमा ही त्या काचेमधून पौर्णिमा भूमीला बघत असते आणि भूमीला ऑक्सिजन लावलेलं असतं आणि भूमी ही अजूनही शांत झोपलेली असते, ती शुद्धीवर आलेली नसते. हे पौर्णिमा बघते आणि म्हणते की चला, आता मला फक्त एकच काम करायचं आहे. आता हळूच सगळ्यांची नजर चुकवून आतमध्ये जाते आणि हा ऑक्सिजनची नळी आहे ना तीच कापून टाकते, म्हणजे भूमीला श्वास घेण्यासाठी तडफड झाली पाहिजे. जसा माझा अभिजित माझ्यापासून श्वास घेण्यापासून तडफडत होता, माझ्यापर्यंत आले नाहीत, तसंच आता मी या भूमीचं करणार. भूमी ही कायमची गेली पाहिजे आणि आकाश हा कायमचा भूमीची वाट बघत बसला पाहिजे. जी माझी अवस्था झाली ती त्या आकाशची झाली पाहिजे, असं म्हणून आता पौर्णिमा ही आतमध्ये जाणार असते आणि रागिनी तेवढ्यातच येते आणि तिचा हात धरून तिला मागे खेचते आणि म्हणते की काय करायला आली होतीस तू इथे, काय करतेस तू भूमीच्या रूममध्ये जाऊन. तेव्हा ती म्हणते की मला जीव घ्यायचा होता तिला, तिचं ऑक्सिजन हे काढून टाकायचं होतं, म्हणून मी हे सगळं करते. जाऊ दे मला. आई, तुम्ही हे सगळं विसरलं असाल, तुम्ही तुमच्या मुलाच्या आत्म्याला शांती देण्याचं विसरलं असाल, परंतु मी नाही. मी माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती देऊनच राहणार. काही झालं तरीही अभिजित हे माझ्यासाठी सगळे काही होते आणि अभिजितसाठी मी हे करणारच आहे. काही झालं तरीही माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांती मिळायला हवी. तेव्हा रागिनी म्हणते की शांत बस, अगं असं सगळं करून काही होणार नाही आहे, अगं भूमीला त्रास देऊन काही उत्पन्न होणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते की नाही आई नाही, हो तुम्हाला लाज वाटायला हवी, तुम्ही हे सगळं वागताय की तुमच्या मुलाच्या आत्म्याला कधी शांती मिळणार नाही. अहो, ज्या आकाशने तुमच्या मुलाचा जीव घेतला, तुम्ही त्याचीच बाजू घेताय, तुम्ही त्याचीच तरफदारी करताय आणि त्याच्या बायकोची तुम्ही काळजी करताय. त्यांना त्रास द्यायचा सोडून, आयुष्यभराला त्रास द्यायचं सोडून तुम्ही त्यांची बाजू घेताय. तुम्हाला काही कळतंय का? ज्या मुलाने आयुष्यभर तुमचीच सेवा केली, तुमचीच काळजी वाहिली, कायम तुमचं ऐकत आला तो, आणि तुम्ही आज मात्र असं वागताय त्याच्याबरोबर. तो गेल्यानंतर त्याचा सूड उभारण्याचं सोडून तुम्ही मदत करताय त्याच्या गुन्हेगारांना. माझ्या अभिजितच्या आत्म्याला यामुळे कधीही शांती मिळणार नाही. शांती मिळणं तर दूर, त्याला या सगळ्यामुळे इतका त्रास होत असेल ना, त्याचं मन अगदी पिळवटून निघत असेल आणि त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुमच्या पोटच्या मुलाला तुम्ही न्याय मिळवून देऊ शकत नाही. तुमच्या पोटच्या मुलाचा त्रास तुम्हाला बघवत नाही तरी तुम्ही असं वागताय. नाही, मी काही झालं तरी त्यांची बायको आहे, मी हे सगळं करणार, मी त्यांना आत्म्याला शांती मिळवून देणार. म्हणून आता पौर्णिमा ही आतमध्ये चाललेली असते आणि पौर्णिमा आतमध्ये जाताना रागिनी पुन्हा तिला थांबवते आणि म्हणते की हे बघ अगं, थांब, काही झालं तरीही मी तुला सोडणार नाही.
पौर्णिमा, मी तुझा जीव घ्यायलाही कमी करणार नाही. मी तुला सांगितलं होतं की या गोष्टींपासून लांब राहा. तू आकाश आणि भूमीजवळ जाऊ शकत नाहीस असं मी तुला सांगितलं होतं. परंतु तरी तू ऐकत नाहीयेस. तेव्हा मग आता रागिनीने तिच्या गळ्याला छोटा सुराज लावलेला असतो आणि पौर्णिमेला हे सगळं पाहून खूप धक्का बसतो आणि रागिनीची ही असली हिंमत पाहून तिला तर खूप मोठं आश्चर्य बसतं. तेव्हा मग रागिनी म्हणते की पौर्णिमा, हे सगळं मी करते कारण माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणूनच. माझ्या मुलासाठीच मी हे सगळं करते कारण मला त्याच्या आत्म्याला शांती मिळायला हवी म्हणून. कारण तो बघत असेल आणि त्याला कळत असेल की आई आपली काय करते आणि मी हे जे काही चांगुलपणा असल्याचं नाटक करते ना, त्या नाटकामुळेच माझ्या अभिजितच्या जीवाला शांतता मिळणार आहे. कारण एक दिवस जाऊन हे नाटक हे सत्यात उतरून मला माझा डाव साधता येईल, मला माझा काटा काढता येईल. यासाठी मी हे सगळं करत आहे. तेव्हा मात्र मित्रांनो, रागिनीचा इथे खरा असली चेहरा पुन्हा आपल्या समोर आलेला असतो. कारण रागिनी हे सगळं नाटक करते, चांगुलपणा असल्याचं हे तिने सगळ्यांसमोर कबूल केलेलं असतं. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की आई, काय बोलताय तुम्ही? तुम्ही हे सगळं नाटक करताय? तेव्हा रागिनी म्हणते की हो हो, मी हे सगळं नाटक करते, नाटक. काही झालं तरीही चांगुलपणा असल्याचं नाटक केल्याशिवाय मला या घरामधल्यांची मनं जिंकता येणार नाहीत आणि मला या सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घ्यायचं आहे आणि सगळ्यांना बेसावत ठेवून मला त्यांचा काटा काढायचा आहे. काही झालं तरीही मी सहजासहजी हे सगळं विसरू शकणार नाही आहे. पौर्णिमा, मी माझा मुलगा गमावलेला आहे आणि माझ्या मुलगा गेल्याचं दुःख हे माझ्यापेक्षा जास्त कोणालाही कळू शकणार नाही. त्यामुळे माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी मला हे सगळं करावंच लागेल. मला आता फक्त एकच समोर दिसते की सगळ्यांशी चांगुलपणाने वागून सगळ्यांचा विश्वास कमवायचा आणि त्यानंतर विश्वास कमावल्यानंतर त्या विश्वासाचा काटा काढायचा. आणि आता माझा मुलगा गेलाय तर मुलग्याच्या बदलेत मी मुलगाच घेणार आहे. आणि हो, माझा अभिजित जसा केला तसंच त्या आकाशलाही मला आता कायमचं संपवायचं आहे. त्यासाठीच मी हे सगळं करते. मला हे सगळं करायचे ते केवळ माझ्या अभिजितसाठी. म्हणून मी हे सगळ्यात त्रास सहन करते, सगळं काही करते. कारण जर मी उघड उघड हे सगळं करण्याचा प्रयत्न केला किंवा चांगुलपणा दाखवला नसता तर मात्र माझ्याबरोबर कोणीही नसतं. आता हळूहळू मी सगळ्यांचा विश्वास संपादन करत आहे आणि सगळ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतरच हे सगळं करणं मला अगदी सोपं जाणार आहे. म्हणून काही झालं तरीही मला लवकरात लवकर हे सगळं थांबवायचं आहे. आणि तुला मी याच्यासाठी सगळं करण्यापासून परावृत्त करते, तुला लांब करते की अगं बये, तू उघड उघड काहीही करू नकोस. अगं त्यांच्या जीवाशी तू खेळू नकोस आणि जर तू असं केलंस तर संशयाचं भूत हे तुझ्यावर जाईल आणि परिणामी माझ्यावर जाईल. कारण जर आज काही भूमीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर सगळ्यात पहिले आपल्याला पकडलं गेलं असतं. तुझ्यानंतर मी आणि माझ्यानंतर तू, अशा संशयाच्या सुया आपल्यावर फिरल्या असत्या. म्हणून संशयाचं भूत हे आपल्या माथ्यावर नको ना, यासाठी मी हे सगळं करण्यापासून तुला परावृत्त करते आणि तुला लांब करते की थोडं थांब. परंतु तुला काही कळायला मार्गच नाही आहे, तू फक्त रागाने राहतेस. परंतु मी मात्र हे सगळं सहनशक्तीने करते. मला सहनशक्ती मिळवूनच सगळ्यांचा विश्वास संपादन करूनच त्या आकाशचा काटा काढता येणार आहे आणि त्याशिवाय मी मात्र शांत बसणार नाही. मग आता ती म्हणते की म्हणजे तुम्ही काय म्हणताय की हे सगळं तुम्ही नाटक करत होतात? इतके दिवस तुम्ही त्या आकाश आणि भूमीसमोर गोड गोड वागत होतात, त्यांना वाचवणं हे सगळं तुमचं नाटक होतं? त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की हो, ते सगळं माझं नाटक होतं. मला एक ना एक दिवस त्यांचा विश्वास संपादन करून माझं स्वतःचा काटा काढायचा आहे. मी काही शांत बसणार नाही आहे. त्या आकाशने माझ्या मुलाला माझ्यापासून कायमचं दूर केले, ते मी कधीही विसरू शकणार नाही आणि माझ्या डोळ्यामध्ये हा धगधगता राग आणि ही अंगार अशीच राहणार आहे. काही झालं तरीही ती मिटता कामा नये. जोपर्यंत माझं ध्येय साध्य होणार नाही तोपर्यंत मी तशीच राहणार आणि माझं ध्येय आता एकच आहे, ते म्हणजे त्या आकाशचं आयुष्य उद्ध्वस्त करणं, आकाशला कायमचं या जगातून लांब पाठवणं. नंतर आता इथे पौर्णिमेसमोर रागिनीचं खरं ध्येय पुन्हा आलेलं असतं. तेव्हा मग आकाश आलेला असतो आणि म्हणतो की डॉक्टर, भूमी बरी आहे ना? तेव्हा डॉक्टर मॅडम म्हणतात की हो, आता ती आउट ऑफ डेंजर आहे आणि शुद्धीवर पण आली आहे. परंतु आपल्याला आभार मानायला हवेत म्हणजे या रागिनी मॅडमचे, कारण त्याच अगदी वेळेवर या हॉस्पिटलमध्ये यांना घेऊन आल्या आणि भूमी अगदी वेळेवर तिला ट्रीटमेंट मिळायला सुरुवात झाली, नाहीतर काहीतरी अनर्थ घडला असता, हे आम्ही खात्रीने सांगू शकतो. आणि त्या खरंच तुमच्यासाठी खूप धावपळ करत होत्या. ते तुम्हाला आज वाचनात, म्हणजे तुम्ही आज वाचलात ते देवाच्या कृपे नाही तर ह्यांच्या कृपेमुळे. शी इज युअर सेव्हियर, असं आता इथे रागिनीला बघतच डॉक्टर भूमीला म्हणत असते आणि भूमी ही डॉक्टरकडे आणि रागिनीकडे बघतच राहिलेली असते. भूमी मनात विचार करते की आत्या खरंच बदलले असतील का? मला जरा लक्ष द्यायला हवं, असं म्हणून भूमी विचार करते.
त्यावेळेला सिस्टर म्हणते की हो ना, खरंच त्यांनी खूप धडपड केली तुमच्यासाठी. त्या तुम्हाला एकट्याच इथे गाडी चालवत घेऊन आल्या आणि आम्हाला सगळ्यांना हातपाय जोडत होत्या की प्लीज माझ्या पेशंटला घ्या, प्लीज तिची काळजी घ्या. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणत असते की हो, बरोबर बोलते ती. खरंच त्यांनी तुमची खूप काळजी केली आणि अगदी वेळेवर ऑन टाईम त्यांनी ट्रीटमेंटमध्ये आणायला तुम्हाला सुरुवात केली. जर थोडाही उशीर झाला असता तर मात्र खूप काहीतरी अनर्थ होऊ शकला असता, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते, असं डॉक्टर आता म्हणत असते. त्याच वेळेला आता आकाशलाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो की आपल्या भूमीच्या बाबतीत असं काहीतरी घडलंय. तेव्हा मग आता तुमच्या कृपेने हे सगळं झालंय असं रागिणीला ती म्हणते आणि रागिणी मात्र हात जोडत देवाचे इथे आभार मानत असते की देवा, तुझे खरंच खूप खूप उपकार की माझी भूमी आता व्यवस्थित आहे आणि तिच्या बाबतीत सगळं काही व्यवस्थित घडते. देवा तुझे आभार, असं म्हणून ती आता हात जोडत असते आणि खूप खुश होत असते. त्यानंतर आता इथे भूमी म्हणत असते की आत्याचं हे सगळं काय सुरू आहे. तिच्या मनामध्ये मात्र वेगवेगळे आता विचार सुरू असतात. आता इथे डॉक्टर म्हणतात की भूमी आराम कर, तू सगळ्यात स्वतःची काळजी घे, काही लागलं तर कळव, असं म्हणून आता डॉक्टर ह्या तिथून जातात. नंतर आकाश हा तिथेच उभा असतो. तो आता आत्याचे आभार मानतो, तिचा हात धरून म्हणतो की आत्या, खरंच आज तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. तू असल्यामुळे आज माझी भूमी वाचली, तिचा जीव वाचला. खरंच खूप खूप धन्यवाद तुझे. तू खूप उपकार केलेस माझ्यावर आज हे सगळं करून. आज कितीही काही कुठल्याही शब्दात तुझे आभार मानले तरीही ते थोडे आहेत, कारण काही झालं तरीही तू तू माझं आयुष्य वाचवलंयस, सगळं आयुष्य तू वाचवलंयस, त्यामुळे मी पूर्ण आयुष्यभर तुझा ऋणी राहीन गं. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की आकाश, अरे बाळा काय बोलतोयस तू हे. अरे आत्ताचं माझं जे हे काही आयुष्य आहे ना, ते तू मला दिलेलं आहेस, कारण मी जे काही आता जगते ही तुझी मेहरबानी आहे. अभिजित गेल्यानंतर मला खरंच खूप मोठा धक्का बसला आणि मला जगावंसंच वाटत नव्हतं, परंतु या आयुष्यात तू मला आणलेस पुन्हा, हे तुझे उपकार आहेत. खरं तर त्या दिवशी मी आत्महत्या करत होते, त्यापासून तू मला परावृत्त केलंस आणि हा जो काही मी नवा जन्म जगते तो फक्त तुझ्यामुळे. त्यामुळे आकाश बाळा, हा जन्म मी तुझ्यासाठी घेतलाय असं मला वाटतं आणि त्याच्यासाठीच या जन्मात मला तुझ्याशी चांगलं वागायचं आहे. काहीही झालं तरीही तुझ्या बाबतीत काही चुकीचं मला होऊ द्यायचं नाही. आकाश आणि भूमी, तुमच्या दोघांची मला प्रत्येक वेळेला काळजी घ्यायची. या जन्मात तुमच्या दोघांचं कसं भलं करता येईल ना, तेच मला बघायचं आणि तुमच्या दोघांचं भलं करण्यासाठीच मला आता जगायचं आहे. माझ्या जगण्याचं दुसरं काही ध्येय उरलेलं नाही, कारण हेच मला सगळं करायचं आहे आणि यामधूनच माझ्या आता सगळ्या काही पापांची शिक्षा कमी होणार आहे. आज ही पापं केली आहेत ती मिटणार तर नाही आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींमधून मला आता या सगळ्या गोष्टी मला मिळवायच्या आहेत. काही झालं तरीही आकाश आणि भूमी, तुमचं सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे इतकंच मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. आणि भूमी, तुझ्या बाळाची मला काळजी घ्यायची आहे, कारण मला आता या सगळ्या बाबतीत खूप ओढ लागली आहे. माझं मूल माझ्यापासून हिरावून घेतल्यानंतर आता तुझी मला काळजी जास्त घ्यायची, असं रागिनी तिला बोलत असते आणि म्हणते की बाळा आराम कर, जास्त दगदग करू नकोस, असं म्हणून ती आता बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर इथे आता डॉक्टर मॅडम या पुन्हा येतात आणि म्हणतात की हे बघा मिस्टर आकाश, त्यांना आता शुद्ध आली आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर थांबू शकता, परंतु त्यांना जास्त बोलू देऊ नका आणि भूमी आराम कर, असं म्हणून ती निघून जाते. तर आता इथे बाहेर आल्यावर रागिनी ही खूप चिडलेली असते आणि तिचं तोंड अगदी वाकडं झालेलं असतं, कारण तिचं हे सगळं नाटक असतं आणि ह्या नाटकाचा मुखवटा ही ती उतरायला तयारच नसते. तर आकाश भूमीजवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला, भूमी तू ठीक आहेस ना, असं विचारतो. तेव्हा भूमी हो असं म्हणते. आणि त्यानंतर इथे आता अभिजितच्या फोटोजवळ पौर्णिमा दिवा लावते आणि दिवा लावल्यानंतर ती म्हणत असते की अभिजित, मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला कधीतरी असा तुमच्या फोटोला हार घालावा लागेल आणि तुमच्या हार घातलेल्या अशा फोटोसमोर दिवा पेटवून मला तुमच्याशी बोलावं लागेल. खरंच असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुम्ही मला सोडून जाल आणि तुमची अशी अवस्था होईल, परंतु नाही, काही झालं तरीही तुमचे जे गुन्हेगार आहेत त्यांना मी सोडणार नाही आहे. मी शपथ घेतली आहे की काही झालं तरीही तुमच्या गुन्हेगारांना मी शिक्षा मिळवून देणार, म्हणजे देणारच. तुम्ही काहीही बोलला असाल, तुमची जी काही इच्छा आहे त्या पूर्ण नक्कीच करणार, हे सगळं काही. आणि आता तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आता माझी सासू म्हणजे तुमची आई देखील आहे या सगळ्यात सहभागी. तेव्हा आता हे ऐकून मला बरं वाटलं, ती त्यांना म्हणत असते. तेव्हा नीलांबरी म्हणते की नाही पुन्नू, परंतु ना मला जरा डाऊटच वाटतोय, त्या बाईवर विश्वास ठेवावासा वाटत नाही आहे. कशावरून ती तुला भुलवत नसेल, ती तुला फक्त साथ देईल असं भुलवत असेल आणि मात्र त्या भूमी आणि आकाशचीच काळजी करत बसेल. तर इथे आता रागिनी आलेली असते आणि ती मागून म्हणते की साहजिकच आहे, जे काही बोलताय ना ते साहजिकच आहे. आणि त्याच वेळेला इथे आता रागिनी आल्यामुळे नीलंबरीचा मोठा गोंधळ उडालेला असतो आणि ती तिचा आवाज आल्यामुळे खूपच घाबरलेली असते.
तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आणि आकाश हे डिस्चार्ज घेऊन घरी आलेले असतात आणि भूमीच्या तिथे दरवाजात म्हणजे जिथे ती प्रवेश करणार तिथेच काही लाकूड ठेवलेली असतात आणि जे लाकडं आपण जळण्यासाठी वापरतो ते लाकडं तिच्या रस्त्यात ठेवलेली असतात. आणि हे पाहून भूमी धक्काच बसल्यासारखं करते. तेव्हा पौर्णिमा तिला म्हणते की असंच होणार भूमी, तू प्रत्येक वेळेला हॉस्पिटलमधून घरी आली आहेस ना, तर आता तुझ्या वाटेला हे सगळं असं येणार आणि काही झालं तरीही तुझ्याकडून मी तुझं सगळं दुःख हिरावून घेणार. तुला आयुष्यात वाट्यात काटे कुठेच भेटणार. तर इथे रागिनी की अभिजितच्या समोर दिवा असतो त्या दिव्यावर हात ठेवून म्हणते की मी आज शपथ घेते की काही झालं तरीही मी माझ्या मुलाच्या गुन्हेगाराला सोडणार नाहीये. त्याला जोपर्यंत मी मारत नाही ना, तोपर्यंत माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही. आणि आता आपण तिघीजणही यावर दिव्यावर ठेवून हात ठेवून शपथ घेऊया की आता आपल्या आयुष्याचं फक्त आणि फक्त एकच ध्येय उरलं आहे, ती म्हणजे त्या आकाशचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आणि आकाश आणि भूमीला बर्बाद करणं आणि आकाशला कायमचं संपवणं, या जगातून त्याला पाठवणं हे आपलं एकमेव ध्येय आहे, असं आता रागिनी ही त्या दिव्यासमोर हात धरून म्हणते आणि रागिनी पूर्णपणे पेटून उठलेली असते. आता मात्र मित्रांनो इथे रागिनीने पूर्णपणे ठरवलेलं असतं की काट्याने काटा काढायचा, चांगुलपणाने दाखवून मागून काटा काढायचा आणि मागून सुरा खुपसायचा, हे तिची जुनी सवय तिने पुन्हा एकदा सुरू केलेली असते. आणि त्यामुळे त्या भूमी ही आकाशला या सगळ्यामधून कसं वाचवेल आणि रागिनीचा जो काही खरा डाव आहे तो पुन्हा भूमीसमोर येईल का, हे पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.